नमस्कार. रणसंग्राम महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आज आलेलो आहोत पनवेल शहरामध्ये. खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर आहे आणि झपाट्यानं विकसित होत असलेलं हे शहर आहे. पहिलीच निवडणूक आहे महानगरपालिका झाल्यानंतर पनवेलची आणि अनेक वैशिष्ट्ये आहेत पनवेलची. ती खरं तर पनवेलकरांना माहिती आहेत, मात्र महाराष्ट्राला त्याची पुढच्या काही दिवसात फार नव्यानं आणि चांगल्या पद्धतीनं ओळख होईल असं पनवेल हे झालेलं पुढच्या काही दिवसात दिसावं, एक आदर्श पनवेल दिसावा अशी तमाम पनवेलकरांची अपेक्षा आहे. मात्र जे नेते या पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेत ते आश्वासनं नेमके काय देत आहेत? नुसतीच आश्वासनं देणार आहेत अन्य ठिकाणी असतात तशी, का त्या आश्वासनांची पूर्तताही करणार आहेत? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत समोर पनवेलची जनता आहे मोठ्या प्रमाणात, विविध पक्षांचे कार्यकर्तेही आहेत आणि राजकीय पक्षांचे काही प्रमुख नेते आहेत. माननीय आमदार प्रशांत ठाकूर आहेत भाजपचे नेते, यासोबतच विवेक पाटील आहेत शेकापचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी आमदार आहेत, महेंद्र घरत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि प्रथमेश सोमण आहेत तरुण नेते आहेत शिवसेनेचे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. अगदी सुरुवातीला आपण नेत्यांपासून सुरुवात करूयात, कारण यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा आहेत आपण सगळेजण यांच्यातल्याच कोणाला तरी मतदान करणार आहोत. पहिलीच महानगरपालिकेची निवडणूक आहे. जी काही तुम्हाला आता आमदार झाल्यानंतर कार्यकाळातली वर्ष मिळाली आणि आता जे काही तुमचा अजेंडा आहे, तुम्ही असं काय नेमकं ठरवलंय करायचं की ज्याच्यामुळे हे जे काही अर्ध नागरी अर्ध खेडेगावातलं किंवा काही जुन्या याचं आणि आता झपाट्यानं टोलेजंग इमारतींचं असं जे संमिश्र शहर आहे त्याचं नेमकं काय करायचं तुम्हाला? मंदारजी, पनवेलची महानगरपालिका स्थापन होत असताना याच्यामध्ये 1852 स्थापन झालेल्या नगरपालिकेचा भाग, सिडकोच्या नव्या मुंबईसाठी निर्मितीसाठी बनवलेल्या वसाहती आणि पनवेल तालुक्यातला ग्रामीण भाग असं एक संमिश्र अशा पद्धतीचा भाग या महानगरपालिकेचा भाग बनलेला आहे. आणि त्यामुळे या प्रत्येक परिसराला त्याच्या आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा देणं ही आमची प्रायोरिटी याच्यामध्ये असणार आहे. प्रामुख्यानं पनवेल शहराचा जर भाग असेल तर त्याच्यासाठी स्थायी स्वरूपाचा एक पाणी पुरवठा जसं कोंडाणे धरण देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं आहे. या शहराच्या दृष्टिकोनातून झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन, त्याचबरोबरीनं अन्य वेगवेगळ्या पद्धतीची सार्वजनिक ज्या सोयीसुविधा मिळणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून या शहरासाठी महानगरपालिकेच्या क्षेत्रासाठी 202 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. आता वसाहतींच्यासाठी पायाभूत सुविधा झाल्यात पण नागरी सुविधा नाही, त्या देणं आणि ग्रामीण भागामध्ये पाण्यापासून सगळ्या पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधा देणं खूप मोठं. म्हणजे भाजपची जी आतापर्यंतची वाटचाल मोठी स्वप्न दाखवणं, तशी मोठी स्वप्न तर त्यांनी दाखवलेत. नगरपालिका तुमच्याकडे खूप काळ होती, काय गोष्टी राहून गेल्या? नगरपालिका गेली 10 वर्ष आमच्या ताब्यात नव्हती. त्याच्या आधी तर होती, आधी आमच्या ताब्यात होती. हे समोर जे बघताय नाट्यगृह, हे पण आमचे जयम म्हात्रे नगराध्यक्ष असताना त्यांनी बनवलेलं आहे. मच्छी मार्केट ह्या ठिकाणचं आहे. पलीकडे दिसणार हे व्यापारी संकुल आहे. म्हणजे पनवेलमध्ये जिथे नजर माराल तिथं शेतकरी कामगार पक्षानं केलेलं काम तुम्हाला समोरची पाण्याची. आता काय करायचं ठरवलं? आता आम्ही असं ठरवलेलं आहे, पिण्याच्या पाण्याचं कोंढाणा धरण अजून बांधायला सुरुवात अजून ॲक्विजिशन लेव्हलला आहे, पण कोंढाणे धरण बांधता बांधता अजून एक 5 वर्षाची टर्म निघून जाणार आहे. तातडीनं पनवेलला पाणी पुरवठा करणं गरजेचं आहे. हे तातडीनं पाणी पुरवठा करायचा असेल तर असणाऱ्या हेटवणे लाईनचं पाणी या ठिकाणी जी रोड एक्सपान्शनमुळं गव्हाण फाटा ते कामोठा किंवा कळंबोळीपर्यंतची पाईपलाईन आहे ती टाकणं. त्याचबरोबर आत्तापर्यंतच्या महानगरपालिकेमध्ये कुणीही अजून ज्या प्रमुख विषयाकडे लक्ष वेधलेलं नाही, त्याच्यात महानगरपालिका एरियामध्ये राहणाऱ्या 70% लोकांचा अडचणीचा मुद्दा किंवा अडचण ही आहे की त्यांच्या मुलांना पाल्यांना शिक्षणाचा, एक तर चांगल्या शाळेत शिक्षण मिळत नाही. एक मिनिट पूर्ण ऐकून तर घ्या ना. मिळालं तर डोनेशन भरता येत नाही, एक मिळालं तर डोनेशन भरता येत नाही, डोनेशन भरलं तर फीस भरता येत नाही. आणि त्या परिस्थितीत आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या शाळा काढून 12वी पर्यंत CBSE सिलेबसचं शिक्षण चांगल्या पद्धतीनं आणि पण मग तुम्ही जर का ही एवढी मोठी अशी अनेक गोष्टी तुम्ही उभारल्या आहेत शेकापची सत्ता असताना, तर मग तुम्हाला यावेळेला महाआघाडी नेमकी का करावी लागली? महाआघाडी करण्याचं काय, आता हवेवर चालणार आहे ना. अच्छे दिन आएगे सांगितलं, अच्छे दिन आएगे, आले नाहीत पण लोकांनी मतं दिली. वाटेल तरी 15 लाख रुपये तुमच्या खात्यात पडतील, पण मग म्हणून ते आव्हान तुम्हाला पेलवत नाही म्हणून महाआघाडी करायला लागली. अशा प्रकारच्या जी खोटी आश्वासनं लोकांची दिशाभूल करणं आहे त्याला उत्तर देण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही सारी मंडळी एक झालेले आहोत. काय तुमचा नेमका अजेंडा असणार आहे आणि काय प्रकारची आश्वासनं तुम्ही देणार आहात?
प्रथमतः आपलं मी आभारी आहे का सुरुवात आपण चांगली केली. महानगरपालिकेची निवडणूक आहे. मी एकच सांगेल की काँग्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत या पनवेल नगरपालिकेच्या इतिहासात पाठीमागं 350 कोटीची कामं झाले. जर त्यांनी भूमिपूजन नाट्यगृहाचं केलं असेल पूर्ण करण्याचं काम आम्ही केलं. आंबेडकर भवन भूमिपूजन त्यांनी केलं असेल पूर्ण करण्याचं काम आम्ही केलं. पनवेलमध्ये वाहतूक कोंडी होती 187 कोटीचा ब्रिज विलासराव देशमुख आहे. आता काय करणार आहात? आता याच्यामध्ये आजही जसं हे नगरपालिका आहे अजूनही बंदिस्त गटार नाहीत. गटारांची कामं अपूर्ण राहिलीत. पिण्याच्या पाण्याचं 1 दिवस आड कधी 2-2 दिवस आड म्हणजे पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या आहे. विजेच्या लाईनची समस्या. पहिल्यांदा मूलभूत गरजा पूर्ण करू. शिक्षण व्यवस्था बदलूया. कारण आपल्याला माहीत आहे की शिक्षणासाठी एवढे पैसे मोजावे लागतात. आरोग्य चांगलं या सगळ्या सुविधा देण्याचं आम्ही काम करणार. चला, म्हणजे बेसिक सुविधा देण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असणार आहे. शिवसेनेला प्रश्न असा आहे की आजपर्यंत तुम्हाला एकटं लढावं असं कधी वाटलं नव्हतं. आता राज्यात सत्तेत आहात, केंद्रात सत्तेत सहभागी झाला आणि इकडे एकटं लढावं असं का एकदम वाटायला लागलं तुम्हाला? सन्मान्य उद्धव साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिका शिवसेना स्वबळावरती लढलेली आहे आणि त्या आदेशाचीच पुढे ओढत पनवेल महानगरपालिकेत सुद्धा आम्ही स्वबळावर लढतो आहोत. शिवसेनेचा पनवेल शहरामध्ये स्वतःचा असा एक मतदार आहे, स्वतःचा असा एक अजेंडा आहे, स्वतःची अशी एक ओळख आहे. जेव्हापासून शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून शिवसेना रायगड जिल्हा आणि पनवेल तालुक्यात आहे, होती आणि ती फोफावते, वाढते. आणि या दृष्टीनं आम्हाला ताकद काय आहे ती माहिती आहे. ती आजमावण्यासाठी आणि हे जे काही दोन्ही तिन्ही प्रमुख पक्ष आहेत यांचा जो काही वाद आहे हा त्यांच्यात अंतर्गत वादाप्रमाणे अंतर्गत दोन्ही पक्षांचे मुद्दे आहेत. अंतर्गत विकासाचं राजकारण सोडून एकमेकांवर चिखलफेक चालू असते. या सगळ्यापासून पनवेलकरांना बाजूला नेऊन पण मग तुमचा विकासाचा अजेंडा काय तुमचे प्रमुख 3 मुद्दे आहेत? प्रमुख 3 मुद्दे म्हणजे पाणी प्रश्न हा पनवेलमध्ये गहन आहे. दोन्ही पक्षांनी जरी आतापर्यंत सांगितलं की आम्ही असं करू तसं करू तरी पण आळीपाळीनं सत्ता यांच्याकडे अनेक वर्ष होती. त्यांच्याकडनं त्यांचे नगराध्यक्ष असताना काही झालेलं नाहीये. पण तरी सुद्धा तुमच्या मोरबे धरणातलं पाणी जे नवी मुंबईला पाणी पुरवठा करतं ते त्यातून सुद्धा पनवेलला पाणी मिळण्यापासून ते जिल्हा परिषदेची 2 वापरात नसलेली धरणं वापरात आणून पनवेलकडे ती हस्तांतरित करून त्यातनं पाणी मिळावं यासाठी 2.5 वर्ष पत्रव्यवहार आमचा चालू आहे. पनवेलकरांना पटतंय का यांचं म्हणणं? आहे का अशी स्थिती पनवेलमध्ये? पनवेलकरांच्या प्रतिक्रिया संयमित आहेत. ते बहुधा मतदान यंत्रातच दाखवणार आहेत काय. बरं, एवढं तर तुम्ही आता म्हणालात एवढं करायचं आहे. मला एक प्रश्न तुम्हाला आणखीन राजकीय स्वरूपाचा विचारायचा आहे आणि मग जनतेकडे आपण जाऊयात की त्यांच्या अपेक्षा काय आहेत. आम्ही असं ऐकलं की ही एकमेव अशी महानगरपालिकेची निवडणूक आहे की ज्यात भाजपचे काही डझन उमेदवार हे कोट्याधीश आहेत. म्हणजे हे असे भाजप आता सत्तेत आहे म्हणून हे कोट्याधीश सगळे आले का त्याच्यातले बहुतांश परिवारातलेच आहेत म्हणून त्यांना तिकीटं मिळाली? काय नेमकं गणित आहे? भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवार देत असताना आम्ही त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता आणलेली आहे. आणि हे उमेदवार देत असताना संपूर्ण 20 वॉर्डामध्ये 78 उमेदवार भाजपचे हे एका कमळ चिन्हावरती लढवत आहेत. वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या समाजातली लोक आहेत, राज्यातल्या वेगवेगळ्या प्रांतातली लोक आहेत. आता हे करत असताना त्यांनी स्वतःच्या मेहनतीनं या ठिकाणी कमाई करत असताना जे काही त्यांच्याकडे संपत्ती आहे त्याचं वर्णन आपण करताय. त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही. राजकारणातून पैसे घेणं हा भाजपचा धंदा नाही. बरं, ठीक आहे. ते आपल्याला पुढच्या काही दिवसात कळेलच. पण मला आपण काही नागरिकांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की एवढे 160 करोडपती उमेदवार महानगरपालिकेकडे आहेत. तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे यांच्याचकडे एवढी संपत्ती आहे तर सहजपणे हे लोकांचा विकास आणि नगराचा विकास करू शकतात ना? काय वाटतं तुम्हाला? स्वबळावरती करू शकतात. पण प्रश्न असा आहे की ह्याच्याही पेक्षा आता महानगरपालिकेमध्ये दुसरे काही गण प्रश्न आहेत. म्हणजे यांच्या संपत्तीविषयी केलं त्यांच्यामध्ये प्रकल्पग्रस्त आहेत की ज्यांना सिडकोकडनं आणि एअरपोर्टच्या जमिनीमधनं भरपूर पैसे मिळाले. ते कोट्यवधी रुपये आहेतच. त्या ग्रस्त म्हटले तरी पैसेवाले आहेत. परंतु त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की आता ह्या सगळ्यांनी पाण्याविषयी मी जरासं पुन्हा एकदा त्याला प्राधान्य देतो की पाण्याविषयी बोलत असताना सिडकोच्या ज्या वसाहती आता सिडको त्यांना सप्लाय करते तर पाणी पुरवठा किती काळ चालणार आहे ह्याच्याविषयी आपल्याकडे काय माहिती आहे का? याच्याकडे काही आहे का? म्हणजे कधीपर्यंत हे सिडकोचं सगळं लचांड संपून नीट व्यवस्थित पाण्याचा विषय संपणार आहे? पाणी जो पुरवठा आहे तो सिडकोजवळ हेटवणे धरण आहे. हेटवणे धरणात भरपूर पाणी आहे. पाणी शुद्धीकरण करण्याची सिडकोची क्षमता आहे. फक्त तिथून पाणी इथपर्यंत आणण्यासाठी जी लाईन आहे ती पाण्याची लाईन टाकण्यासाठी या ठिकाणी जे एक्सपान्शन 4Bचं आहे, NH4Bचं एक्सपान्शन आहे, त्यांची साईट फिक्स होत नव्हती. ती आता त्याने फिक्स केली. त्याने आता सिडकोला पाईपलाईन टाकण्याची परवानगी दिली. 90% पाईपलाईन टाकून पुरी झालेली आहे. येत्या 3-4 महिन्यात 10% पाणी विचारूयात ना. म्हणजे काम समजा 90% पूर्ण आलं तर पाणी येणार कधी? पनवेलकरांना पाणी हवंय ना. पनवेल बरोबर आहे की नाही?
पाणी पाहिजे ना. पनवेल महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. जसं सिडकोच्या संदर्भात आता सन्मान्य भिसे यांनी सांगितलं की या वसाहतींना जे लागणारं पाणी आहे, किती पाणी लागतं, सिडको सारख्या मोठ्या यंत्रणेकडून खरं तर अपेक्षा होती किती पाणी लागतं, किती पाणी पुरवलं जातं याचं कुठेतरी ऑडिट झालं पाहिजे. हे ऑडिट मी करायला लावलंय आणि याच्या अनुषंगानं आता जी सिडको ज्या धरणांवरती अवलंबून आहे तिथे पाण्याचा साठा आहे, पुरवलं जाण्याची क्षमता, साठवणुकीची इमर्जन्सीची क्षमता याची आवश्यकता होती. हे सिडको करत नव्हती म्हणून महापालिका आली आहे. आता महापालिका याचा पाण्याचा पुरवठ्याचा सगळा आराखडा बनवेल आणि त्याच्या अनुरूप सगळं करेल. सर्वसाधारणपणानं 202 कोटी रुपयाची योजना, अमृतची योजना या सगळ्यासाठी मंजूर झालेली आहे. बरं, आपण आणखीन काही लोकांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांच्या अपेक्षा आहेत. काय अपेक्षा आहेत तुमच्या यांच्याकडे? मला असं वाटतं की या सगळ्या राजकीय पक्षांनी आता वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली आहे, पण प्रत्यक्षात याच्यातलं नक्की काय काय होणार आहे हा एक खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काय, मतदान होण्याच्या आधी सगळेजण म्हणतात आम्ही हे करणार आहोत, ते करणार आहोत, पण नंतर त्यातलं पिक्चर नक्की क्लिअर होईल आणि ते जसं म्हणतायत तसं प्रत्येक पक्षाने करून दाखवावं. ही बघा, एक खूप मोठी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली की सगळीकडे हे असंच असतं की आश्वासनं दिली जातात, प्रत्यक्षात काही पूर्ण होत नाहीत. बोला. सर, आपलं सर्व निवडणुकीमध्ये सर्व पक्ष काही ना काही बोलत असतो आणि सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतो, पण निवडून आल्यानंतर हे प्रयत्न करावे हीच अपेक्षा आहे. बघा, सगळ्यांची हीच अपेक्षा आहे. आमदार साहेब आणि माजी आमदार साहेब सगळ्यांची अपेक्षा आहे आश्वासनं द्याल त्याची किमान पूर्तता करा. बरोबर. हो, त्यांच्या सगळ्या जी आश्वासनं दिली ती पूर्ण केली पाहिजेत, नाहीतर मग त्या पण याच्या दृष्टीने पाण्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचा विषय कुठला वाटतो तुमचा? रस्त्याचा एक प्रश्न आहे, ते हे सांगेल तुम्हाला. पहिले तर सगळ्या मान्यवरांना माझं अभिवादन. आणि मुख्य कामोठेकरांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमचा लेफ्ट टर्न. आणि त्यासाठी प्रॉब्लेम असा की पूर्वी मुंबईकडून आम्हाला कामोठ्याकडे यायला आम्हाला तसे पूर्वीपासूनच अडथळा होता. तर त्याच्यानंतर तिथे अनेक बळी गेले, अपघात झाले. मग सरकारने तिथे ब्रिज बांधला, पण ब्रिज बांधल्यानंतरच पुढची समस्या सुरू झाली की ब्रिज बांधल्यानंतर त्यांनी बाकी सगळी कामं पूर्ण केली आणि ब्रिज बांधताना त्यांनी तिथल्या वेट झोनचा, तीव्रांचा नक्की विचार केला असणार. पण प्रॉब्लेम पुढे असा झाला की आम्हाला ब्रिज बांधून दिला पण मुंबईकडे जायला जो लेफ्ट टर्न आहे तो ओपन केला नाही. आणि त्या लेफ्ट टर्नसाठी आम्हाला अनेक गोष्टी ऐकिवात आल्या आहेत, त्यातल्या कितपत खऱ्या आहेत हे आम्हाला माहित नाही. आणि आपण दोघांनाही हे विचारूयात की सगळ्यांची समस्या आहे, आपण काय केलं आजपर्यंत याच्याकरता? म्हणजे त्याच्याकरता काही सत्तेतच असायला पाहिजे असं काही नाही पाटील साहेब? आम्हाला सत्तेत असण्याची कधी गरज वाटली नाही आणि आम्ही सत्तेत कधीच नव्हतो, पण पनवेलचे वरिष्ठ प्रश्न सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेले आहोत. आता त्यांनी जो मुद्दा सांगितला त्या अनुषंगाने तुम्ही काय केलंय? त्यांनी जो मुद्दा सांगितलेला आहे की ती जमीन वन खात्याच्या जमिनीमध्ये आहे. वन खात्याची त्या ठिकाणी मँग्रोव्ज आहेत आणि ते मँग्रोव्हसाठी प्रयत्न आमचे म्हणजे सिडकोच्या माध्यमातून, MSRDCच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. हायकोर्टाची परमिशनसाठी ते आलेलं आहे. जेव्हा हायकोर्टाची परमिशन त्या ठिकाणी मिळेल ते काम ते होईल. बरं, शिवसेनेच्या नेत्यांना पटतंय का यांचं म्हणणं? काय वस्तुस्थिती? सर, पटत नाही. एक लेफ्ट टर्नसाठी मँग्रोव्ह हा जर विषय असेल तर मुळात मी तुम्हाला सांगू इच्छितो की कामोठ्यातून खारघरकडे जाण्यासाठी तुम्हाला जो हायवेचा वापर करावा लागतो तो वापर करायला न लागता कामोठ्यातून एक अंतर्गत रस्ता सिडकोने खारघरपर्यंत प्रपोज केलेला आहे, पण राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे तो पूर्ण होऊ शकलेला नाही. ज्या वेळेला कागदोपत्री माहिती आम्ही काढली त्याला असं लक्षात आलं की हा रोड प्रपोज्ड आहे, हा रोड प्लॅन मध्ये आहे, पण अजूनपर्यंत तो प्रत्यक्षात आलेला नाही. शिवसेनेचा आमच्या समोर कामोठ्या बाजूचा तो एक महत्त्वाचा अजेंडा आहे की पनवेल महानगरपालिका अंतर्गत रस्त्यांनी जोडली गेली पाहिजे आणि त्या अंतर्गत रस्त्यामधला कामोठ्यातून खारघरकडे जाणारा एक रस्ता बांधणं महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचा एक प्रमुख अजेंडा आहे. बरं, या संदर्भात तुमच्यापर्यंत पण लोकांनी हा मुद्दा आणला असेल किंवा याच नाही अन्य काही लोकांनी हा मुद्दा आणला असेल, तुम्ही काय आंदोलन केलं गेल्या काही काळात? आंदोलन नाही, याच्यामध्ये आम्ही माहिती घेतली सिडकोच्या पाठीमागलं, ज्याप्रमाणे रस्ता वाइंडिंग झाला त्यावेळेला हा बंद होता कामा. त्याच्याबरोबर तो ब्रिजची त्याच्यामध्ये प्रस्तावित आहे अडचण जी आहे ती फॉरेस्टचीच आहे आणि त्याचा पाठपुरावा करतात युद्ध पातळीवर त्याच्या पाठीमागे जाऊन ते लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे. फॉरेस्टचे मंत्री तर भाजपचे आहेत ना. काय साहेब, 2.5 वर्षात तर आतापर्यंत व्हायला होतं ना, मार्गी लागायला होतं. काय अडचण आहे? निश्चितच मार्गी लागायला हवं होतं. फॉरेस्ट म्हणजे वन खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्या बरोबरीनं CCF ठाणे यांची बैठक घेतली. फॉरेस्टच्याकडून याला मंजुरी देण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या बरोबरीनं कॉन्फरन्स दाखवला. या रस्त्याच्यासाठी जो कंत्राटदार आहे, ज्याला BOT बेसिसवरती याचं काम दिलंय, त्यांनी हे काम पूर्ण करून घेणं अपेक्षित असताना त्या कंत्राटदारांनी अनेक पद्धतीच्या त्रुटी त्या रस्त्यात ठेवल्यामुळे त्या कंत्राटदाराचं काम बंद करण्याची त्याला नोटीस दिली गेली. आणि अशा तुम्ही म्हणजे प्रक्रिया सगळी सांगितली, पण आता हे होणार कधी तेवढं सांगा ना. यासाठी आता शासनानं ही नोटीस दिल्याच्या नंतर आता कंत्राटदार स्वतः हे काम करायला तयार झालाय.
वन खात्याची भोपाळवरून मंजुरी यायची आहे आणि त्याच्यासाठी अन्य न्यायालय किंवा कशासाठी ते थांबलेलं नाही. ही मंजुरी आल्यानंतर त्या रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर. पण पाटील साहेबांना म्हणणं पटत नाही. बोला. मँग्रोव्ज काढायचे असेल तर हायकोर्टाचीच परवानगी लागते. हायकोर्टच त्याला परवानगी देतंय, हे कोणीही नाकारताना नाही. एक दुसरी गोष्ट मगाशी ज्या मॅडम म्हणाल्या का त्यावेळी जेव्हा हायवेवर अपघात झाले, रात्रभर आम्ही हायवे बंद करून ठेवला आणि हायवे बंद करून ठेवल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं, हायवे आम्ही नंतर सुरू केला. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सिडकोमध्ये गेलो. सिडकोवाल्यांना सांगितलं, इथं तुम्ही जर ब्रिज प्रस्तावित करणार नाहीत, इथं तुम्ही जर सिग्नल बसवणार नसाल तर उद्या ऍक्सिडेंट झाला तर बॉडी आम्ही तुमच्या सिडकोच्या ऑफिसमध्ये आणून ठेवू. 8 दिवसात त्या ठिकाणी सिग्नल बसले. क्या बात आहे. बरं, त्यांचं असं म्हणणं आहे की 8 दिवसात. आपण आणखी काही जणांच्याकडनं जाणून घेऊयात. बोला. तर मला फक्त एक सांगायचं आहे की पाटील सरांनी जे विषय मांडलेले आहेत की अपघात झालेले आहेत आणि हा प्रकार झालेला आहे, तर फक्त एक नम्र विनंती आहे सगळ्यांना की आता हे मँग्रोव्हच्या विषयाला धरून परत लोक गाडी विरुद्ध दिशेने निघून परत युटर्न मारतात ब्रिजवरती. तिथे पण पुढे अपघात होणार आहेत आणि पुढे मग ती योजना जर झाली नाही तर बरेच लोकांचे जीवही जातील त्याच्यामध्ये. त्यामुळे लोकांनी गांभीर्यानं हा विषय घेतला पाहिजे. तरुणांपैकी कोणाला बोलायचं आहे? मतदान करणार आहे की नाही? सर, हे पर्यावरणाची जी परमिशन आहे ना, तर जिथे ब्रिज आपला अर्धवट आहे त्याच्या पलीकडे एक पाण्याची पाईपलाईनला मँग्रोची परमिशन आहे, अलीकडे परमिशन आहे आणि पलीकडे परमिशन नाहीये. तर जर त्याच्यामध्ये जर जास्त डीपली जावं कोर्टाने. बर, त्याच्यामुळे अपेक्षा आहे. हा, बोला काका. टू व्हीलर पार्किंगचा प्रश्न सुटलेला काय फक्त यांना विचारा. बर, म्हणजे शहर आता व्हायला लागलंय, महापालिका व्हायला लागले, पण पार्किंग पासूनचे अनेक प्रश्न आतापासून जाणवत आहेत आणि अपेक्षा आहे की तुम्ही हे सांगितलेले प्रश्न किमान कागदावर नाही तरी डोक्यात तरी हे सगळे नेते नोंदवून घेत असतील. अगदी एक छोटासा ब्रेक घेऊया. 1 मिनिटात 59 सेकंदात परत येतोय आणि प्रत्यक्ष प्रश्न काय आहेत, लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि ते खरंच हे नेते सोडवणार आहेत का, नेत्यांची मानसिकता काय आणि त्याच्याबरोबरच पुढच्या 5-10 वर्षाचा काही स्पेसिफिक प्लॅन आहे का या राजकीय पक्षांच्याकडे विकासाचा, हे आपण जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. फक्त 59 सेकंदात परत येतो. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं रणसंग्राम महानगरपालिकेचा मध्ये पुन्हा एकदा स्वागत. पनवेलची जनता मोठ्या संख्येने इथे आहे आणि आपण आता पनवेलकरांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्या अडचणी, समस्या, प्रश्न हे नेमके काय आहेत ते. बोला. सर, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मोठा आहे. जो डम्पिंग ग्राउंड आहे तो आज नवी मुंबई आणि मुंबई हे सुद्धा ते डम्पिंग ग्राउंड वापरते. तर पनवेल महानगरपालिका झाल्यावर इथे मोठ्या प्रमाणात घनकचरा होणार आहे आणि त्यामुळे तो डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आमच्या पनवेलकरांना आहे. तर तो प्रश्न विचारूयात थोडक्यात पटापट सगळ्यांच्याकडनं. काही आहे प्लॅन डम्पिंग ग्राउंड संदर्भात? डम्पिंग ग्राउंड संदर्भात 2 नवीन डम्पिंग ग्राउंडची निर्मिती करून त्याच्यावर ते डम्पिंग ग्राउंड वाटणारच नाही अशा पद्धतीने एक प्लास्टिकची रियूज पद्धतीने. जमीन कुठनं आणणार डम्पिंग ग्राउंड करता? सर, सिडकोचे भले मोठे प्लॉट्स अजून आम्हाला हस्तांतरित होणं बाकी आहे. त्यातले प्लॉट्स आपण घेऊन डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करणार. आमदार साहेब, काय आहे डम्पिंग ग्राउंड करता प्लॅन? ग्राउंडच्या बाबतीमध्ये सिडकोच्या हद्दीत डम्पिंग ग्राउंड चालणार नाही, कारण सिडकोच्या आजूबाजूला संपूर्ण लोकवस्ती आहे. ही जर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर माझे सहकारी आमदार बाळाराम पाटील यांनी त्याच्यावरचा खूप चांगला अभ्यास केलाय. आजपर्यंत कुठल्याही महानगरपालिका डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सुटला नाही. मुंबईचं जळतच आहे, पण आपला तर सुटला पाहिजे ना. ऐका ना, घाई नका करू. पुण्याचं ते पेटच आहे, पण पनवेलमध्ये एक अशा पाश्चिमात्य देशामध्ये अत्यंत आधुनिक पद्धतीनं या डम्पिंग घनकचऱ्याचा प्रश्न ज्या पद्धतीनं सोडवला जातो त्याचा प्लॅन आमच्याजवळ आहे. त्याचबरोबर प्लास्टिकचं रिसायकलिंग करणं, पुन्हा त्याचा उपयोग करणं, याचा सुद्धा प्लॅन आमच्याजवळ तयार आहे. आणि एक प्लॅन आम्ही या ठिकाणी उसरलीला आमच्या जोशींच्या मिसेसने सुरू केला. बरं, मला एक सांगा प्रशांतजी, की मोदींनी एवढं स्वच्छता अभियान देशभरात सुरू केलं, पण पनवेल शहराचं नाव काय त्या बाबतीत बरं नाही हो, असं का बरं झालं? आणि कचऱ्याचाही प्रश्न तर आहेच ना. काय नेमकं कुठे चुकली का गाडी तुमची विचार करताना? नाही, बिलकुल नाही. खरं तर पनवेल नगरपालिका आणि अन्य भाग याच्यामध्ये आता महानगरपालिकेमध्ये जोडला गेलाय. त्यामुळे पनवेल नगरपालिकेच्या भागाबरोबर सिडकोचा भाग आणि सगळा ग्रामीण भाग या सगळ्याचं मिळून हे रँकिंग झालेलं आहे. आणि त्यामुळे या रँकिंगच्या मध्ये सुसूत्रता एकमेकांच्या मध्ये नसल्यामुळे आणि अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं कचऱ्याच्या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांची आंदोलनं, कचरा उचलण्यासाठी त्यांनी केलेला असहकार, याच्या पार्श्वभूमीवरती आलेलं हे रँकिंग आहे. पण आता हे सोडवणार तर तुम्हीच ना आमदार असल्यामुळे. निश्चित आपण आधीची परिस्थिती विचारलीत आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये डम्पिंग ग्राउंड नाही, सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट प्लांट, हे जे कचरा आहे या कचऱ्याचं वर्गीकरण केलं जावं. मोठ्या मोठ्या सोसायटींमध्ये ओला कचरा जिरावा
आणि जो सुका कचरा आहे या सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करून मग त्याचं प्रोसेसिंग केलं तर त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं या कचऱ्याला काही या ठिकाणी कुठलाही अडथळा येणार नाही अशा पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून त्याप्रमाणे या सगळ्या कचऱ्याचं हे जे काही आपण विल्हेवाट आहे प्रयत्न कराल. पण तरी पनवेल काही पूर्णपणे स्वच्छ दिसत नाही ही मात्र वस्तुस्थिती आहे. बोला. तर माझा प्रश्न वाहतुकीबद्दल आहे. पनवेलमध्ये 2 प्रकारची वाहतूक आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनलमध्ये रोड जरी वायडनिंग झाले असले तरी तिथे पार्किंगची सोय नाही, एन्क्रोचमेंट झाली. आणि हायवे साईडला रोड वायडनिंग होत आहेत, बट कळंबोली सर्कल आणि पंचमुखी मारुती मंदिरचा प्रश्न हा न सुटणाऱ्यातला आहे. त्याच्याबद्दलची माहिती द्या. बरं, पार्किंगचा प्रश्न बोला. तर माझा प्रश्न जनतेला असेल, मतदारांना असेल की आताची हवा किंवा एकतर मोठं पाकिट जिकडं मिळेल तिकडंच माणसं वोट देतात, तर हा प्रश्न कधीतरी आपण सोडवणार आहोत का की आपला वोट मतदान म्हणून किंवा कामाला म्हणून आपण करणार आहोत का? प्रलोभनांना बळी पडणार आहोत जनतेकरता हा खूप महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. बोला. पनवेलमधले रस्ते जे आहेत ते अतिशय अरुंद आहेत, तर ते रुंद व्हावेत आणि सरळ व्हावेत. जसे ठाण्याला चंद्रशेखरनी केलं त्या पद्धतीनं काय ते व्हावं आणि रस्ते खड्डेमुक्त व्हावेत. बरं, याला जोडून माझा एक प्रश्न आहे की सुरुवातीला आपल्याला एक अतिशय चांगले आयुक्त मिळाले होते आणि महानगरपालिका होता आता पुन्हा एक नवीन आयुक्त आणले. का बरं आधीचे चांगले आयुक्त आपल्याकडनं गेले? काही याच्यामध्ये काही म्हणजे मानापानाचा काही विषय होता का आणखीन काही? डॉक्टर सुधाकर शिंदे या महापालिकेचे पहिले आयुक्त आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये कामाला सुरुवात केली. वेगवेगळ्या पद्धतीनं कामं करत असताना त्यांनी शहरामध्ये काम केल्यामुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले अशा लोकांनी तक्रारी केल्या आणि त्या तक्रारी करत असताना हे मंत्र्यांचे नातेवाईक आहेत आणि त्यामुळे यांची बदली करावी अशा पद्धतीची त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि म्हणून निवडणूक आयोगाच्या विरोधकांच्यामुळे बदली झाली. बिलकुल. बर काय विरोधकांच्यामुळे म्हणजे याच्यात सेनेची भूमिका महत्वाची आहे बरं का? विरोधकांची तुम्ही केली बदली? नाही, आम्ही केली नाही आणि आम्ही करू शकत नाही. आपण म्हणजे तुम्ही दबाव आणला म्हणून झाली का? म्हणजे आमचा दबाव चालतो आणि सत्ताधारी आमदारांचा दबाव चालत नाही. असं जर असेल तर आम्ही दबाव आणला. पण म्हणजे चांगला आयुक्त घालवला तुम्ही असं म्हणणं आहे? आयुक्त घालवला नाही, उलट्या आयुक्तांच्या बदलीच्या विरुद्ध निषेध मोर्चा काढणारे आम्ही आहोत. या शहरामध्ये आम्ही निषेध मोर्चा काढला आणि निषेध मोर्चा काढून ही बदली रद्द झाली पाहिजे म्हणून आम्ही काय सेनेची काय भूमिका राहिली याच्यात? तत्कालीन आयुक्तांनी जे निर्णय घेतले त्यातले 80% निर्णय योग्य होते. त्याच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहिलो आणि जे जनतेच्या हिताच्या विरुद्ध जाणारे होते मग त्याच्यामध्ये अतिक्रमणांच्या बरोबर सुरू केलेल्या कारवाईमध्ये जो त्यांनी अतिरेक आणला आणि एलबीटी सारखं धोरण अट्टहासाने राबवलं त्यावेळेला शिवसेनेने ठामपणे विरोध केला, पण त्यांची बदली व्हावी यासाठी कधी प्रयत्न केले नाहीत. पण पारदर्शक सरकार जर म्हणत असेल तर पारदर्शक कारभाराला अशा प्रकारच्या आयुक्तांची बदली होणं हे पारदर्शकतेला शोभत नाही. बरं, पण मग याच्यात काँग्रेस कुठे राहिली? याच्यात काही काँग्रेसने भूमिका बजावली का नाही बजावली? भूमिका एकच होती. सामाजिक संस्था ज्या सगळ्या याच्या बदलीच्या विरोधात उभ्या राहिल्या त्याच्यामध्ये काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी यांनी पाठिंबा दिला का आयुक्त पुन्हा आले पाहिजेत. म्हणजे आयुक्ताच्या बदलीच्या विरोधात आम्ही होतो, बदली यांनीच केली आणि आता ते आरोप करतात विरोधकांवर. अतिशय चुकीचं आहे. काय पटतंय का पनवेलकरांना? बदली यांनीच केली म्हणतात. काय आमदार साहेब खरं सांगून टाका की आता जाऊ दे निवडणुका आल्या. मला आवडेल सांगायला की सगळ्या पनवेलकरांना त्याचं स्वागत करायचं की ही जी बदली आहे निवडणुकीच्या कालावधीपुरती आहे. 90 दिवसामध्ये पनवेलचे आयुक्त उल्हासनगरला जातील, उल्हासनगरचे पनवेलला परत येणार आहे. आता बघा पुढची एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली. आणखीन 2 जण प्रश्न विचारत होते. रस्त्यांचा विषय राहिला, मी परत येणार आहे तुमच्याकडे कारण महत्वाचा आहे. बोला, प्रश्न विचारा. प्रश्न असा माझा आहे की रस्त्यांचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणं हा सत्ताधाऱ्यांचं कर्तव्यच आहे. पण उद्याची पनवेलचा खेळाडू राज्य पातळीवर गेला पाहिजे, पनवेलचा खेळाडू राष्ट्रीय पातळीवर गेला पाहिजे, पनवेलचा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये गेला पाहिजे. ह्यासाठी क्रीडा विषयाच्या बाबतीत मला असा प्रश्न विचारायचा वाटतो का आपलं ध्येय धोरण काय? एकदम चांगला प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलंय त्याला जोडून आधी रस्त्यांचं. चांगले रस्ते अजून का बरं नाही झाले? म्हणजे एकदा मोहीम सुरू झाली होती, परत ती बोंबली, आयुक्त बदलले. चांगले रस्ते मिळणार आहेत पनवेलकरांना? कधी मिळणार आहेत? मी आपल्याला सांगेन की पनवेलची नगरपालिका अस्तित्वात असताना पनवेल शहरामध्ये MMRDAच्या माध्यमातून जो निधी आणला त्याच्यातून 46 कोटीचे कॉन्क्रीट रस्ते हे आता पूर्णत्वाच्या स्टेजला आहेत. याच्या व्यतिरिक्त अन्य रस्ते सुद्धा महत्वाचे हे MMRDAच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरण त्याचं झालं पाहिजे याच्यासाठी मी पाठपुरावा केला. पनवेल शहराच्या भोवतालच्या रस्त्यांसाठी 47 कोटीचा
या ठिकाणी निधी आलेला आहे. या व्यतिरिक्त पनवेल शहरामध्ये एक ओव्हरब्रिज झाला, त्याच्या पुढचे आणि पूर्ण पनवेल परिसरामध्ये जिथे जिथे आवश्यकता आहे MMRDA, MSRDC याच्या माध्यमातून निधी येतोय. एक पनवेल ऑक्युपाईड खारघर अशी एक चर्चा खूप गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे आहे. मी येतो त्याकडे. ताई बोला. माननीय सर्वच लोकांनी सांगितलं, अलटून पालटून प्रत्येक जण सत्तेत असून सुद्धा इकडच्या प्रत्येक मतदार राजांनी तेच प्रश्न विचारलेत. मला त्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा प्रश्न विचारावाचा असा वाटतो की इलेक्ट्रिसिटी म्हणजे जराचं वादळ आलं की आपल्याकडे लाईटच जाते सर. रात्री बेरात्री असंही ऑब्झर्वेशन झालं की MSCB मध्ये IPL बघत बसायला सुद्धा त्यांना वेळ आहे, पण नॉर्मल लोकांकडे इलेक्ट्रिसिटी नाही, ह्याचं जरा सुद्धा त्यांना भान राहत नाही. ह्याच्यावर आपण काय करणार आहात? बरं, याच्यावर आपण सेनेला हे आधी विचारूयात, कारण सेना स्टाईल आंदोलन आम्ही बरेच वर्ष पाहतोय. इकडे काय सेना कमी पडली? कुठे आहे सेना? सर, सगळ्या पनवेलकरांना माहिती आहे, पनवेल शिवसेनेचं आवडतं टार्गेट हे MSCB आहे. MSCB वरती 1 नाही 2 नाही गेली 3 वर्ष सातत्याने आमची आंदोलनं चालू आहेत. मी फक्त 2च मिनिटात त्याचा परामर्श घेतो. ज्या वेळेला MSCBच्या लाईट फ्लक्च्युएशनचा प्रॉब्लेम होत होता त्यावेळेला तिकडचा टेलिफोन सतत बंद असायचा. शिवसेना हा पहिला पक्ष आहे की लाईट गेल्यावरती स्थानिक कुठलेही नेते मोठ्या मोठ्या गाड्यांमधून पोहोचण्याच्या अगोदर शिवसैनिक आणि आम्ही तिथे पोहोचतो. त्यांना फुकट एक मोबाईल फोन गिफ्ट घेऊन दिला, तोच मोबाईल फोन वापरायला एक फुकट माणूस ठेवला. त्याचबरोबर दुसरा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की पनवेलच्या ज्या वाहिन्या आहेत ना सर, सगळ्या ओव्हरहेड आहेत. ओव्हरहेड लाईन्समुळे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो. वायरी चिकटतात, ब्रेकर्स तुटतात, क्रो फॉल्ट होतात. अशा पद्धतीमध्ये त्या लाईन समस्यांचा पाडा वाचला. लोकांच्या दृष्टीने महत्वाचं असतं की पाडा सुटला का नाही. काय नेमकी याच्यातली स्थिती? ह्याच्यामध्ये आता सध्या विजेचा पुरवठा कमी होतो एक कारण, आणि दुसरं कारण असं आहे का हे ओव्हरहेड जे आहेत या अंडरग्राऊंड झाल्या पाहिजेत, ही आमची मागणी आहे आणि तिचा सातत्याने मी पाठपुरावा करत असतो. आणि स्थानिक लेव्हलला जे प्रश्न आहेत, जसं त्या म्हणाल्या का बा कर्मचारी वेळेवर येत नाहीत, इंजिनियर वेळेवर येत नाही, ह्यासाठी शेतकरी कामगार पक्षानं प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा असे प्रश्न निर्माण झाले तेव्हा आम्ही मोर्चे काढले. आम्ही संबंधित CE लेव्हलपर्यंत ह्याच्या बैठका घेतलेल्या आहेत. आपण आणखीन एक 2-3 प्रश्न घेऊयात. बोला. सन्माननीय आमदार साहेब, ज्या सोसायटीत राहतात त्याच सोसायटीत आम्ही पण राहतो, तरी पण त्या सोसायटीला मच्छरांचं माहेर घर मानलं जातं. 7 वाजले की आम्हाला दरवाजे बंद करायलाच लागतात. मग वेगवेगळ्या प्रकारचे मच्छर जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना आम्हाला सामोरं जायला लागतं. तर अच्छे दिन येतात. मग ते अच्छे दिन म्हणजे नाही, आपण हे तर विचारूयात. मी येणारच होतो त्याकडे की गेल्या काही काळात इथे डासांचं प्रमाण वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि अन्य काही साथींचे रोग मोठ्या प्रमाणात आढळले. काय नेमकी अडचण आहे? खरं तर पनवेल शहर आणि त्याच्या भोवतालचं सगळं परिसर याच्याकडे आपण आज या प्रश्नाकडे बघतोय. आणि याच्यामध्ये पनवेल शहरामध्ये त्याचबरोबर शेजारच्या परिसरामध्ये असं सगळंच, कारण पनवेल शहराच्या भोवतालचा भाग हा ग्रामीण भागात येतो, जिथे ग्रामपंचायती आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साथी पसरलेल्या आहेत. वेगवेगळ्या वेळेला त्या ठिकाणी या रोगांना शिकार व्हावं लागलेलं आहे. खरं तर या ठिकाणी जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, याच्या माध्यमातून या आरोग्य व्यवस्थेशी सांगड घालणं आवश्यक आहे. ती घातली गेलेली नाही आणि त्याच्यामुळे वेळोवेळी हे आपल्याला डेंग्यू, मलेरिया याच्यासारख्या रोगाचे रुग्ण आपल्याला सारखे सारखे आढळत आहेत. आता ह्यावर उपाय काय? वीटभट्ट्या पण आहेत. आपण मच्छरांच्या विषयी बोलतो. नाही, दोन्ही सांगा ना. जोडलेलंच आहे ना सर एकमेकाला सगळं काही ना काहीतरी. निश्चित. पण आपण मला उत्तर द्यायला अशा पद्धतीचे प्रश्न विचारा की उत्तर देता येते. तुम्हीच बोलताय, मी तर फक्त प्रश्न विचारतो एका वाक्यात. बरोबर. तर या सगळ्या रोगांच्या वरती, साथीच्या वरती इलाज करण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोची आजची जी यंत्रणा होती, या सिडकोच्या यंत्रणेच्या माध्यमातून जो स्टाफ याचं चेकिंग करणं, सातत्यानं याचे नमुने घेणं, याच्यासाठी लावलेला स्टाफ आहे, याला सातत्यानं त्या ठिकाणी काढून टाकलं जात होतं. स्वच्छतेच्या अनुषंगानं जी उपाययोजना केली जायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये विशेषत्वानं, त्या ठिकाणी स्वच्छतेच्यासाठी डबकी तर तशीच राहिली, तुमचं सांडपाण्याचे नाले तसेच राहिले. आमदार साहेब, ते करणार कोण ना? म्हणजे ते करणार तर प्रशासन आणि तुम्हीच ना सत्ताधारी असल्यामुळे ते पटत नाही. यांचा परिसर शेजारीच आहे ना. बरं, ठीक आहे. मी येतो. बोला. मला असं म्हणायचं की सर्वसाधारणपणे इथं आता जर पाहायचं गेलं तर सिडको हे करणार होती, सिडको ते करणार होते, ह्या विचारात आपण घेतलं तर सिडको ही संस्था नियोजन शून्य आहे. सिडकोचा आमच्या पनवेलला कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. उलट आता महानगरपालिका आल्यानंतर नवीन पनवेल किंवा हे जे बाकीचे परिसर आमच्या महानगरपालिकेमध्ये विलीन होणार, त्यांचं एक गाढव आमच्या खांद्यावरती घ्यावं लागणार आहे, अशी परिस्थिती आहे. तेव्हा सिडको ही युजलेस आहे. त्यात आता नाही ना येते. बरं. त्यांचा फार संताप आहे बरं का त्यांचा. बोला, प्रश्न विचारा.
प्रश्न असा आहे की वीज हे प्रत्येक वेळी आता आमच्याकडे नाहीये वगैरे आम्ही म्हणतो, पण पुढच्या विजनमध्ये पनवेल जेव्हा महानगरपालिका होणार आहे तेव्हा पुढच्या वीज निर्मितीसाठी यांनी अपारंपरिक ऊर्जाचा कुठला स्रोत त्यांनी निर्माण करण्याचं ठरवलंय? म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर किंवा विंड पॉवर या बाबतीत त्यांचं काय अनुषंगानं काय हे आहे? मला अगदी एक प्रश्न तुमच्याकरता राजकीय स्वरूपातला महत्वाचा, की तुम्ही असं झालं की तुम्ही फक्त तुमच्या भावाच्या मतदारसंघात अडकून पडलात, आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा तिथेच सभा घ्यावी लागतेय आणि त्याच्यामुळे तुमचं बाकी पनवेलकडे दुर्लक्ष होत आहे. भले त्यांनी म्हटलं अच्छे दिन, मोदींची हवा वगैरे वगैरे, तरी भाजप अडकून पडलाय? बिलकुल नाही. 19 नंबर प्रभागामध्ये माझा भाऊ निवडणूक लढवतो आणि त्या ठिकाणी कोणतीही सभा झालेली नाही, होणार नाहीये. आम्ही या मतदारसंघामध्ये जी कामं केलेली आहेत लोकांच्या लक्षात आहेत. नाट्यगृह आहे, इथे समोर प्रशासकीय संकुल झालेलं आहे, कॉन्क्रीटचे रस्ते या परिसरामध्ये झाले आहेत, पाण्याच्या टाक्यांपासून सगळं विकास लोकांना माहिती आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी प्रचारासाठी जे बोलवतोय, ही महापालिका पुढच्या 5 वर्षात कुठे असणार आहे सांगण्यासाठी बोलवतोय आणि ते आम्ही निश्चितपणानं करून दाखवणार आहोत. हा विश्वास मुख्यमंत्री देतील. बरं, मला अगदी सगळ्यांना आपली वेळ संपत आली, त्यामुळे सगळ्यांना आपण एक प्रश्न शेवटचा विचारूयात, की फक्त 2 वचनं अशी सांगा की जर का तुमची सत्ता आली, भले कोणाच्या साथीने आली किंवा कोणाच्या बिगर साथीने आली, बाहेरनं आली आतनं आली, तरी तुम्ही 2 गोष्टी अशा आहेत त्याच्या नक्की पूर्ण कराल. मूलभूत सुविधा आणि रोजगार. बरं, मूलभूत सुविधांमध्ये काय काय? म्हणजे मूलभूत सुविधांमध्ये घनकचरा व्यवस्थापनापासून पाणी, रस्ते आणि वाहतूक आणि वीज समस्या. बरं, एक महत्वाचं आश्वासन तरुणाने दिलंय बरं काय, आपण पाहूयात काय होतं ते. बोला, काय तुमची 3 महत्वाची आश्वासनं? 24 तास पाणी, 12ही महिने लोकांना पाण्याची पहिल्यांदा आवश्यकता आहे, ते पूर्ण करणार. पनवेलची आजी बसबसबुरी केलेली आहे, 117वा नंबर आलाय स्वच्छतामध्ये. ते जे समोर नगराध्यक्ष बसले ते असताना कोकणामध्ये 2 नंबरचा आणि जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा आला होता. ती आम्ही सुधारणार आणि या सर्व मूलभूत सुविधा देणार आम्ही. त्याच्यामध्ये काय करणार? महाआघाडी म्हणून का वैयक्तिक? महाआघाडी आणि वैयक्तिक शेका पक्ष म्हणून सांगतो. त्याच्या आधी एक खुलासा करतो. सन्माननीय आमदार साहेबांनी सांगितलं की महानगरपालिकेचा नंबर 170वा लागलाय. महानगरपालिकेचा 170वा स्वच्छता अभियानामध्ये लागलेला नाही, पनवेल नगरपालिकेचा 170वा लागलेला एक, आणि पनवेल पंचायत समितीचा राज्यात 2रा नंबर आहे, जी शेका पक्ष आघाडीच्या. ठीक आहे, आता तुम्ही करणार 2 आश्वासनं सांगा. फक्त 2 आम्ही सांगितलं. सध्या 2 तर सांगा, मग बाकीचं बघूयात ना. आम्ही येतो परत 2 वर्षात तुम्हाला विचारायला काय केलं काय नाही ते. तुम्हाला विचारायला प्रश्न शिल्लक राहणार नाही. या ठिकाणी आम्ही जे शिक्षणाचा मुद्दा तुमच्या समोर मांडलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा आहे. स्वच्छता अभियानाचा प्रश्न आहे तो महत्वाचा आहे. परिवहन सेवा ही या शहरातल्या जनतेला चांगल्या प्रकारे, आणि नुसता नाही, आतापर्यंतच्या राज्यातल्या सगळ्या परिवहन सेवा ज्या आहेत या तोट्यात आहेत, पण आमची परिवहन सेवा फायद्यात. बरं, मोठं स्वप्न पाहिलं पाटील साहेबांनी, पण त्याकरता रस्ते रुंद होणं पण आवश्यक आहे बरं का. काय शेवटची 2 आश्वासनं? पायाभूत सुविधांचा विकास आणि त्याजवळ नागरी सुविधांची उपलब्धता, या 2 गोष्टी याच्या अंतर्गत आम्ही दशमान योजनेच्या माध्यमातून या शहराला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी पायाभूत सुविधांच्या आवश्यक आहेत, जनसुविधांच्या आवश्यक आहेत, त्या सगळ्या देणार आहोत. आपली वेळ खरं तर जवळपास संपलेली आहे, पण अपेक्षा आहे की इथे तरुण वर्ग सुद्धा फार मोठ्या प्रमाणात या सगळ्या ठिकाणी उभा आहे. मगाचपासून मला अपेक्षा होती का तरुणांपैकी काहीतरी कोणीतरी बोलेल, मात्र पनवेल महानगरपालिकेची जी पहिलीच निवडणूक होती, अपेक्षा आहे पनवेलकरांना की अन्य महानगरपालिकांसारखा केवळ आश्वासनांचा पाऊस पडणार नाही, तर त्या पावसातल्या काही सरी आणि काही थेंब हे प्रत्यक्षात उतरतील आणि पनवेलचा विकास होईल. या निमित्तानं जाता जाता सगळ्या पनवेलकरांना आवाहन आहे की तुम्ही आपला मतदानाचा केवळ हक्कच नाहीये तर ते कर्तव्य सुद्धा आहे, त्याच्यामुळे मतदान आवर्जून करा. जो तुम्हाला योग्य वाटतो त्या उमेदवाराला मतदान करा. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा. त्या काकांनी आपल्याला सांगितलेलं आहे प्रलोभनांना बळी पडतात असं होता कामा नये. प्रलोभनांना न बळी पडता या महापालिकेकरता तुम्ही मतदान करा. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झाला. तमाम पनवेलकरांचे मनापासून आभार. या कार्यक्रमात आज इथेच थांबूयात. पाहत राहा ABP माझा.